नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. आजच्या भागामध्ये आपण पारंपरिक ठिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत. तर आपण ठिपक्यांपासून वेगवेगळा आकार देऊन त्याला एक युनिक रांगोळी आपण तिथे तयार करणार आहोत. तर चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी 3 ते 2 असे ठिपके देऊन घेतलेत आणि त्यावरती मी असे लाईनसुद्धा ओढून घेतल्यात आणि आपल्याला ह्या 2-2 लाईन एकमेकांना जॉईंट करून घ्यायच्या आहेत. हे बघा, या पद्धतीने. आणि यावरती आपल्याला जे मध्यंतरी जागा उरलेली आहे तिथे आपण अशा या पाकळ्या काढून घेणार आहोत. हे बघा, तिन्ही साईडने आपल्याला सेम जे मध्ये आपण जागा उरलेली आहे तिथे आपण अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि इथे आपण असं थोडासा व्हाईट रांगोळीने भरून घेऊयात. अर्धा अर्धा भरायच्या आहेत. नंतर त्यावरती आपल्याला छोटे छोटे ठिपके देऊन घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने मी ठिपके देऊन घेते त्या पद्धतीने. तर मैत्रिणींनो, रांगोळी पहिल्यांदा पाहत असाल किंवा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि तुम्हाला रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि लाईकबरोबर हाईपसुद्धा करा. आणि तुमच्या मैत्रिणींना रांगोळी काढायला आवडत असतील किंवा त्यांना ते रांगोळी काढत असतील डेली तर त्यांनासुद्धा आपला व्हिडिओ शेअर करत चला. त्यांनाही रांगोळी काढता येतील आणि पाहतासुद्धा येतील. तर इथे बघा, डॉट्स देऊन घेतलेत आणि त्यावरती मी अशा 3-3 लाईन ओढून घेतल्यात आणि त्यावरती पांढऱ्या रांगोळीने असे एक मोठा आणि एक छोट्या आकाराचा ठिपके देऊन घेतलेत. आणि जे आपण पाकळ्या काढल्या होत्या त्यामध्ये सुद्धा मी ऑरेंज कलरच्या रांगोळीने एक छोटा आणि एक मोठा असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. आणि त्यावरती आपण असे ऑरेंज कलरच्या रांगोळीने एक एक डॉट्स देऊन घेऊयात. तर ही होती आपली आजच्या भागातली ठिपक्यांपासून बनवलेली पारंपरिक रांगोळी. तर मैत्रिणींनो, इथे आपली पहिली रांगोळी काढून झालेली आहे. तर आपण आता इथे दुसरी काढूयात. तर आजच्या भागातल्या आपल्या ठिपक्यांच्याच रांगोळी आहेत. तर इथेसुद्धा मी 3 ते 2 असे ठिपके देऊन घेतलेले आहेत. आणि इथेसुद्धा सेम आपल्याला पहिल्या रांगोळीत जशी आपण लाईन ओढून घेतल्या होत्या सेम त्याच पद्धतीने आपल्याला यासुद्धा लाईन ओढून घ्यायच्या आहेत. आणि सेम त्या जॉईंट केल्या होत्या तशाच इथेसुद्धा आपल्याला 2-2 लाईन अशा जॉईंट्स करून घ्यायच्या आहेत. आणि सेम याच्यावरती आपल्याला असे एक एक पाकळी अशी काढून घ्यायची आहे. पहिल्या रांगोळीच्या आपण मध्यभागी पाकळ्या काढल्या होत्या. तर या रांगोळीमध्ये आपण ज्या पहिल्या लाईन जॉईंट करून घेतल्या आहेत त्यावरतीच आपल्याला हे अशा पाकळ्या काढायच्या आहेत. आणि साईडला अशा छोट्या छोट्या तिन्ही बाजूने आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने आपण सगळ्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. आणि आता यावरती आपण लाल रांगोळीने मोठे मोठे डॉट्स देऊयात. त्या पहिले आपण इथे जी जागा आपली आहे तिथे आपण अशा 3-3 लाईन मारून घेऊयात. पहिले छोटी, नंतर त्यापेक्षा मोठी आणि नंतर त्यापेक्षाही मोठी. आणि त्यावरती आपल्याला असे चक्र काढून घ्यायचे आहेत. अगदी सोप्या आहेत आणि पारंपरिक ठिपक्यांपासून आपण नवीन डिझाईन तयार केलेले आहेत. पूर्वीच्या काळी फक्त ठिपके देऊनच आपण रांगोळी काढत होतो आणि त्या म्हणजे एक ठराविक आकार दिलेल्या किंवा ठराविक पद्धतीनेच ठिपक्यांच्या रांगोळी काढल्या जायच्या. तर आपण तेच ठिपके देऊन आपण त्यापासून एक नवीन आकार इथे दिलेला आहे. आणि पारंपरिक ठिपक्यांच्या रांगोळी हे एक पहिलेचं वैशिष्ट्य आहे किंवा ही एक कला आहे. तर आपल्याला तीसुद्धा जोपासता आली पाहिजे. आपल्या लहानपणी आपण ठिपके देऊन जशा रांगोळी काढत होतो त्याच पद्धतीने ठिपके दिलेत आणि फक्त आपण डिझाईन वेगळी केलेली आहे. तर इथे बघा, मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेत. आणि जो मधला भाग होता तिथेसुद्धा रांगोळी थोडीशी अशी भरून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये एक एक लाईन ओढून तिथेसुद्धा आपण एक पांढऱ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, इथे ही आपली दुसरी रांगोळी पारंपरिक ठिपक्यांपासून तयार केलेली. तर आपण आता तिसरी रांगोळी काढूयात. इथेसुद्धा आपल्याला 3 ते 2च असे ठिपके देऊन घ्यायचे आहेत. पूर्वीच्या काळी अंगण एकदम स्वच्छ झाडून त्यावरती शेणाने सडा टाकून एकदम व्यवस्थित असं क्लीन करून त्यावरती रांगोळी काढली का एकदम उठून दिसते. कशीही रांगोळी काढली तरी सारवलेल्या जागी
किंवा एकदम पाण्याने स्वच्छ करून त्या ठिकाणी काढली की रांगोळी उठूनच दिसते. त्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता निर्माण होते आणि आपल्याला आपल्या मनालासुद्धा भावते ती. तर इथे बघा आपण 3 ते 2 ठिपक्यांपासून आपण मधल्या आकाराची अशी स्टार चांदणी काढून घेतलेली आहे इथे. आणि जे मध्यंतरी स्टारच्या जागा उरते तिथे आपण या पद्धतीने अशा एक वेलाप्रमाणे आपण डिझाईन काढून घेतलेली आहे. आणि मध्ये मी लाल रांगोळीने असा एक मोठासा ठिपका देऊन घेते. आणि आपण जो वेल काढलेला प्रकारे काढलेला आहे त्यावरती आपल्याला अशा 5-5 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. हे बघा एकदम युनिक रांगोळी तयार होते आणि एकदम मनसुद्धा प्रसन्न होईल अशा रांगोळी पाहून. अगदी ठिपक्यांपासून कुणालाही काढता येतील अशा ह्या रांगोळी आहेत मैत्रिणींनो. ठिपके देऊन रांगोळी काढल्यानंतर सहसा चुकत नाहीत रांगोळी. एकदम आपल्याला करेक्ट साईजनुसार काढता येतात. तर ज्यांना रांगोळी काढता येत नाहीत ते सुद्धा पाहून काढू शकतील. अशा ह्या रांगोळी इतक्या सोप्या आणि एकदम आकर्षक अशा रेखीव रांगोळी आहेत आजच्या भागातल्या. तर इथे मी पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेत आणि त्यावरती लाल रांगोळीने मी अशा एक छोटासा डॉट्स तयार होईल आणि अशी एक रेष तयार होईल या पद्धतीने इथे लाल रांगोळीने सुद्धा रेषा दिल्यात. तर किती साधी सोपी आणि अगदी ठिपक्यांपासून तयार केलेली इथे एक अशी युनिक आणि अट्रॅक्टिव्ह रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. जरूर तुम्हाला आवडली असेल ही रांगोळी. आणि जरूर तुम्हाला आवडली तर मला कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या दारामध्ये सुद्धा काढायला तुम्ही विसरू नका. तर इथे सुद्धा आपली 3री रांगोळी झालेली आहे. इथे आपण 4थी रांगोळी काढतोय आता. ती सुद्धा ठिपक्यांचीच आहे. इथे सुद्धा मी 3 ते 2 असे ठिपके देऊन घेतलेत. आणि इथे आपल्याला असा त्रिकोण काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला चक्र काढून घ्यायचे आहेत तिन्ही साईडला. पूर्वी एकाच पद्धतीने रांगोळी काढायच्या त्या म्हणजे ठिपक्यांच्या. ह्या एक पारंपरिक रांगोळी आहेत आपल्या. आता जरी कितीतरी प्रकार आले असतील तरी ठिपक्यांची रांगोळी हा एक विषयच वेगळा आहे. त्यातून एक मनाला भावणाऱ्या आणि अगदी पूर्वीपासून चालत आलेल्या रांगोळी यामध्ये काढल्या जातात. तर हे बघा इथे चक्र काढून घेतले, त्याला क्लीनसुद्धा करून घेतले आणि त्याच्या साईडने सेम आपल्याला 2-2 अशा पाकळ्या काढायच्या. तर हा सुद्धा आकार किती सुंदर दिसतोय. आणि यामध्ये आपण आता व्हाईट रांगोळीने 3-3 असे डॉट्स देऊन घेऊयात तिन्ही साईडनी. रांगोळी हा एक कलेचा विषय आहे. यातून एक आपुलकी निर्माण होते, एकदम प्रसन्नता निर्माण होते. तर ती काढणे ही आपली गरज आहे आणि आपल्या घराची शोभा वाढवणं हे देखील आपलीच कलेतून आपण एक सादर करण्यासाठी आपल्याला दिलेलं एक वरदान आहे. त्यासाठी आपल्या घराबाहेर छोटीशी आपल्या दारामध्ये, अंगणामध्ये, तुळशीमध्ये, देवासमोर रांगोळीशिवाय आपली ह्या जागा अपूर्ण आहेत. त्या जागा पूर्ण करण्यासाठी आपल्याला छोटी का होईना साच्याच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने सुद्धा आपण तिथे रांगोळी काढू शकतो आणि त्या जागेवर एक वेगळ्याच प्रकारचं सकारात्मक असं रूप आपण तिथे देऊ शकतो.